पीटी मैदानाच्या आतमध्ये आहे. आज ऋषिकेशची फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटेल या क्रीडा नगरीवरती. प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत आहे, कारण की आपल्या परिसरातील टीम आपण जर विचार केला तर शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11 निंबोली ब टीम देखील आता दमदार फॉर्ममध्ये आहे. ती विजयाच्या पुढच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. बालारामजी कांबेरे काका या आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. आणि सर्वच या परिसरातील राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, व्यावसायिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सर्व आजी माजी कार्यकर्ते असतील, आजी माजी खेळाडू असतील, सर्वांना विनंती असेल की आपण या मंचाच्या दिशेनं या, कारण की ही स्पर्धा म्हटली तर आपल्याच गावातील गुणगौरव गाणारी ही स्पर्धा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर सज्ज आहे. केजी स्पोर्ट रायते टीमनं टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच म्हणजे ही मॅच 5 ओव्हरची असेल. काही कारणास्तव संघ मात्र उपस्थित राहिले नाहीत, सो त्या अनुषंगाने आपण द्वितीय फेरीतील पहिली मॅच खेळवली आणि त्या मॅचमध्ये बादशाह शैलेश केने प्रतिष्ठान, बादशाह 11 निंबोली नक्कीच ही स्पर्धा जर आपण पाहिली तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं खेळवली जात आहे आणि तो नियम देखील आहे. चला मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आपण देखील आता सहकार्य करायचंय, वेळ अजिबात या ठिकाणी गमवायची नाहीये, कारण की आपण आज स्पर्धेचा पहिला दिवस अनुभवला. सो त्या अनुषंगाने स्पर्धेचं उद्घाटन झालं, मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि पुनश्च आपण पाहू शकता आपल्या मंचाची शोभा वाढवताना आपण पाहू शकाल आपल्या मंचावरती मुरबाड विधानसभा युवा विकास मंच संस्थापक अध्यक्ष श्री भरत दत्तात्रय दळवी सर उपस्थित आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत आणि त्यांनी देखील त्यांचं मनोगत चांगलं व्यक्त केलेलं आहे. केजी स्पोर्ट रायते टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यासमोर जोडायचा आहे. गावदेवी वावेकर संघाचा 12 मॅन इथे आहे. 3 षटकानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला तर तिथे मात्र तुम्ही धाव घेऊ शकता किंवा विकेट किपर तुम्हाला बाद करू शकेल. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत चेंडू हरवला, भिजला, फुटला, फाटला तर तुम्हाला चेंडू नवीन दिला जाईल आणि एक रिव्ह्यू मात्र तुम्हाला मिळेल. व्हाईट बॉल करिता आणि भीमर बॉलसाठी तुम्ही पंचांकडे मागणी करू शकताय. पंच लगेच टीव्ही अंपायरला रेफर करतील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. या स्ट्राईकला आहे ऋषिकेश शेलार आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता बॅटर रोहित कडाव. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि या गोलंदाजी मार्कवरती तेजस वरकोटी आहे. तेजस गोलंदाजी मार्कवरती आहे. रायते टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यासमोर जोडणं रेसिंग चेसिंग कंपल्सरी असेल. केजी स्पोर्ट रायते टीमचा 12वा प्रतिनिधी आमच्यामध्ये उपस्थित नाहीत. श्री भरत दत्तात्रय दळवी सर आपल्यामधून रजा घेत आहेत. सर खूप खूप धन्यवाद. आडव्या बॅटनं तडाखा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ऋषिकेशचा, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी अगदी सीमा लगत त्या ठिकाणी थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. ऋषिकेशनं इथे मात्र धावांना सुरुवात केली आहे. या ऋषिकेशची ओळख आहे. सातत्यानं आपण जर पाहिलं तर मोठ्या फटक्यांकरिता जात असतो आणि आल्या आल्या त्यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. नशीब बलवत्त त्या ठिकाणी आपण वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान तिथे क्षेत्ररक्षक होते, नाहीतर चौकार पाहायला भेटला असता. 2 धावेनी श्री गणेशा झाले. त्यांनी टॉस गमावला आणि त्यांना बॅटिंग करावे लागत आहे. तेजस इथे मात्र जास्तीचा बॉल बाहेर गेला. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 3 या आकड्यावरती. शैलेश कांबेरे गुणलेखिकेच्या भूमिकेत जोडलेले आहे. कोणतीही स्पर्धा असो, शैलेश तिथे मात्र चांगलं कार्य करत असतो. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल आपण डॉट पाहू शकाल. ऋषिकेशच्या अंतिम चेंडूवरती पिचिंग होण्यापर्यंत चेंडूवरती नजर होती.
कुठल्या प्रकारची हरकत त्यांनी मात्र दाखवली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. तेजसचा हा बॉल आपण पाहिला तर ऑफसाईड ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. ऑस्ट्रेलियन नीती वापरण्याचा प्रयत्न करतोय तेजस, जेणेकरून बॅटर थोडासा दबावामध्ये येऊ शकेल. परंतु पाहूया ऋषिकेशला तुम्ही जास्त काळ दबावामध्ये ठेवू शकाल का, आणि ते प्रयत्न इथे मात्र सुरू आहेत. आणि जबरदस्त बॉलिंग आपण पाहू शकेल. सलगचा हा दुसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला भेटतोय. ऋषिकेश थोडीशी कसरत देखील करतोय आता मैदानाच्या आतमध्ये. पोलार्ड सारखी त्याची हाईट आहे. त्याच्या रेडारमध्ये बॉल आला ना की तर मात्र या ठिकाणी गोलंदाजाची खेर नाही. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर तेजस त्याच्यावरती हवी होत आहे. या पहिल्या षटकात 3च धावा त्याने खर्च केलेत. इथे मात्र लोड फुल टॉस बॉल उंच गेलाय. पाहूया चेंडू कुठे जाईल, आणि ज्या हनुमान स्टँडला सलामी देणारा ऋषिकेशच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. लोअर फुलटॉस बॉल होता आणि त्याच्यावरती हा तडाखा पाहायला भेटलाय ऋषिकेशच्या बॅटमधून. दर्जेदार स्ट्रोक, 6 धावा धावपलकावरती, आणि धावपलक आता पुढे चाललंय 9 या आकड्यावरती. या षटकातील 2 बॉल अजूनही शिल्लक असतील. इथे मात्र हा बॉल नक्कीच वाईट बॉल पाहायला भेटेल. पंच संजय सुतार यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. जगदीश कांबेरे देखील आहेत लेग अंपरच्या भूमिकेमध्ये. खूप जबरदस्त स्पर्धा आपण पाहिलीत, आणि या मैदानावरती आपण पाहिलं तर ही तिसरी स्पर्धा आपण अनुभवू शकाल. जे ओझरलीकरांच्या वतीनं सातत्यानं क्रिकेटचा हा जलवा, क्रिकेटची जत्रा आपल्याला पाहायला भेटते. बॅटची त्या ठिकाणी फसवला जाळ्यामध्ये ऋषिकेशला. खतरे की घंटा, आणि ऋषिकेशला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. आणि इथे मात्र सफलता येत असताना तेजसला पहिली संघाची पहिली आणि पहिला धक्का आहे गावदेवी वावेगर या टीमला. ऋषिकेश बॅक टू द डगआउट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मी तर म्हणेन की थोडासा सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं होतं. परंतु बॅटच्या वरची झाली, आणि तेजसचा आपण विचार केला तर त्याच्याकडे देखील कलात्मकता आहे. चर्चा होत होती ज्या वेळेला के जी स्पोर्ट रायते टीम इथे मात्र आली आहे, त्यांची चर्चा होत होती की ही टीम, की ह्या टीमला जर तुम्ही हात घालायला संधी द्याल तर पाय घातल्याशिवाय राहणार नाही, अशी दमदार टीम आहे. या मॅचमध्ये मी तर म्हणेन की काही चांगले मोहरे पाहायला भेटत नाही शैलेश, परंतु दुपारच्या सत्रामध्ये जरी ही टीम मात्र जिंकली तर द्वितीय फेरीमध्ये नक्कीच सर्व काही मोहरे पाहायला भेटतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर आता बॅटर आलेले आहेत संजय. ये बल्लेबाज में भी दम आहे. संजय त्या ठिकाणी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. तेजस जास्तीचा अँगल बनवतोय या षटकामध्ये आपण पाहिलं तर. दडपण वाढवलेलं आहे जरूर, परंतु जास्तीचा अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय. मी तर म्हणेन इथे संजयला देखील फसवण्याचा त्याचा प्रयत्न असावा. आतापर्यंत त्यांनी 8 चेंडू टाकलेले आहेत, धावा इथे खर्च केलेली या षटकामध्ये. इथे मात्र आपण पाहिलं तर फटका चांगला आहे. कॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. चौकार, आणि याचबरोबर षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, धावसंख्या धावपलकावरती धावा लागले.
आता कुठेतरी संजयकडे जास्तीत स्ट्राईक देणं फार गरजेचं असेल. ऑनसाईडला आपण विचार केला तर इकडे वाईटिश लॉंगआउट आणि मिडविकेटला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे संजयकरिता. ऑफसाईडला देखील डीपमध्ये वाईटिश लॉंगऑफला क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. गोलंदाज यशची ही व्यूहरचना संजयच्या विपक्ष आपण पाहू शकाल. पुढचा बॉल इथे मात्र फटका आडव्या बॅटनं जरूर एक्झिक्यूट केलेला. डीपमध्ये वाईटिश लॉंगऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडीशी फंबलनेस इथे मात्र झाली आणि त्याचा फायदा इथे मात्र संजयला झाला. 2 धावेच्या मदतीनं धावपलक पुढे सरसावेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. संजय या ठिकाणी मोठे फटके खेळतोय परंतु चेंडूला हवाई सफर करण्याचा प्रयत्न करीत नाही. त्याला ठाऊक आहे ऋषिकेशची मोठी विकेट मात्र गेलेली आहे. धावा चांगल्या येत आहेत. धावसंख्या 20. या षटकामध्ये यश आतापर्यंत 3 धावा खर्च केलेले आहेत. कमबॅक करण्याचा तो देखील प्रयत्न करेल. पुढचा बॉल यश टू संजय. हा बॉल अप्रतिम आहे. यशचा हा बॉल अप्रतिम आहे. थोडासा फिरतोय बॉल. एंगलिंग करणारा बॉल आपल्याला पाहायला भेटला. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या देखील स्थिरावलेली आहे. दुपारचं सत्र जरूर आहे परंतु हवेचा वेग मैदानावरती पाहायला भेटतोय. बॅटची थर्ड मॅच त्या ठिकाणी उपस्थित होते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंटच्या मधून जी गली आहे तिथून बॉलला काढण्याचा प्रयत्न संजयचा. परंतु थर्ड मॅन तिथे निलेश मात्र होते. त्यांनी चूक केली नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. सातत्यानं आपण देखील चर्चा करत असतो की बॅटिंग फलंदाजी क्षेत्ररक्षण आणि तुमचा प्लॅन हा फार गरजेचा आहे क्रिकेटच्या पटलावरती. रायती टीम आता कमबॅक करते या षटकामध्ये. इथे मात्र हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्येत थोडासा भर. धावसंख्या 21 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. यशचे षटक देखील अप्रतिम राहिलं. मागील षटकामध्ये तेजसचं षटक देखील चांगलं होतं परंतु त्यांनी जास्तीच्या अतिरिक्त धावा खर्च केल्या. त्याच्या षटकामध्ये तब्बल 3 व्हाईट बॉल त्याने टाकले. पुढचा बॉल स्लॉट मध्ये पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि त्याला पुढच्या प्लॉट मध्ये पाठवलंय संजयनं. षटकार अरे जे जे आम्हाला समजायचे कमी झाले तर जाने वाले विजय पाटील दादा पिसे गावाचा बॅकबोन झाला या. विजय पाटील दादा पिसे गावाचा बॅकबोन झाला या. जय हनुमान क्रिकेट ओझरली संघ नावाला लाया. 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 क्या बात आहे. अप्रतिम असं सॉन्ग आपण पाहिलं. विजयदादा पाटील आणि या स्पर्धेचा आधारस्तंभ आणि त्यांच्या वतीनं साकारलेली ही स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 चा हा थरार आपण पाहू शकताय. आणि पवन देवता देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहिलं तर सातत्याने ही स्पर्धा सकाळपासून सुरू झाली. शैलेश आपल्याला पवन देवताला देखील या क्रीडा नगरीवरती पाहिल्याने सातत्यानं आपण पाहू शकता हवेचा वेग देखील वाढत आहे. 2 षटकाची समाप्ती आणि दुसरा स्पेल आता घेऊन तेजस
गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे. पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी मी तर म्हणेन की काही जास्तीच्या धावा खर्च केल्या होत्या. आता इथे कमबॅक करावा लागेल तेजसला या षटकामध्ये. इथे फटका फसलाय, रोहित कडवचा फटका फसलाय. विकेट किपर चेंडू खाली, चूक होणार नाहीये, परतावा लागेल इथे मात्र रोहितला. बॅक टू द डगआउट. लगेच आत्मविश्वासामध्ये थोडीशी कमी झाली, परंतु पंचांची नजर ती मात्र अप्रतिम पाहायला भेटली. सर्व काही चेक केलं त्या ठिकाणी पंचांनी. सातत्याने या कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये खूप चांगले पंच, नामांकित पंच आहेत संजय दादा सुतार. इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर तेजस वरकोटे चांगली गोलंदाजी करतोय सध्या तरी. आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकच धाव त्याने खर्च केली आतापर्यंत संजयसाठी. चांगला फटका संजयच्या वतीनं. लॉंगॉनच्या दरम्यान त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी फंवले झाली आहे, परंतु तदनंतर कमबॅक केलं, बॉलवरती नियंत्रण मिळवलं. एकच धाव इथे मात्र संजयला मिळते. धावसंख्या पोचते धावपलकावरती 33 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आपण जर विचार केला ना तर मित्रांनो या ठिकाणी 11.0ची सरासरी धावपलकावरती आहे, परंतु या षटकामध्ये काही चेंडू शिल्लक आहेत. चांगला फटका डीप कव्हरला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. फटका चांगला सजवला होता, परंतु आपण जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंट कव्हर त्या दिशेमध्ये डीपमध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. ऑफसाईड ही ऑफस्टम गोलंदाजी करत आहे तेजसचा आपण विचार केला तर. 33 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये तेजसनं 15 खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन देखील ओहो वेगानं त्या ठिकाणी चेंडूवरती आले होते, परंतु अगदी शेवटच्या मोमेंटला चेंडूला मात्र काही पकडू शकले नाहीत. ॲक्शन रिप्लेमध्ये नक्कीच पाहावं लागेल, कारण की संजय शेलारची ही कॅच फार महत्त्वाची होती. ही कॅच पकडली असती तर कदाचित समीकरण फार वेगळं झालं असतं, परंतु तसं काही घडलं नाहीये. संजयच्या या 2 धावा टीमच्या स्कोअर कार्डवरती जात असताना धावसंख्या 36 धावांवरती पोहोचलेली आहे. बॅटिंग सुरू आहे, आक्रमक सुरू आहे. क्रिकेट हा बहादुरी का खेळ आहे, ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. आणि संजय शेलार हिमतीनं या ठिकाणी बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. हा बॉल इथे मात्र डॉट आपल्याला पाहायला भेटलाय. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. तेजसनं मात्र कमबॅक केलं. 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण घेऊया ड्रिंक्स ब्रेक. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिले तर 2 गडी बाद 36 धावा. यस डीजे.
कार्य केलेलं आहे या स्पर्धेकरिता. असे आपले दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, माणुसकीच्या दुनियेतील देव माणूस विजयदादा पाटील यांचा अभिमान वाढवणारा हा सॉन्ग आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलात. जाऊया मित्रांनो मॅचकडे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावपलकावरती लागलेले आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. इथे जर आपण पाहिलं तर 12.0 ची सरासरी राखलेली आहे आई गावदेवी वावेकर टीमच्या या बॅटर्सने. ऋषिकेश मात्र काही चांगलं कार्य करू शकला नाही. फक्त 8 धावांची खेळी त्याची संपुष्टात आली. त्यानंतर आपण पाहिलं तर रोहित कडव देखील काही चांगलं कमेंटमेंट देऊ शकला नाही. एकच धाव त्याने मात्र जमवली. परंतु मिस्टर संजय शेलार या खेळावरती सर्व काही आता निर्भर असेल आणि त्याच्या सोबतीला प्रतीक आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. इथे मात्र जबरदस्त फटका प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटला आणि चेंडू 4 धावांसाठी जय हनुमान स्टँडला सलामी देणारा हा दर्जेदार संघर्षपूर्ण धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आज केजी स्पोर्ट रायते टीम 2 धावांची पॅनल्टी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. इथे मात्र जबरदस्त फटका पॅकअप दिले आणि ही लेंथ प्रतीकने ओळखली आणि चेंडूला फेकून दिलाय. भीम काय षटकार. मित्रांनो स्वामी विवेकानंद म्हणत असतात की जोपर्यंत तुम्ही तुमचं कार्य करत नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या मार्गाने जाऊ शकत नाहीये. कठीण परिस्थिती वाईट काळ हा माणसाचा सर्वात मोठा गुरु असतो. पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये 2 जबरदस्त बॅटर डगआउटच्या आसऱ्याला आहेत आणि तरी देखील आपण पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी टीम कमबॅक करत आहे. संजय शेलार आणि त्याच्या सोबतीला प्रतीक शेलार या दोघांची खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपल्या संघासाठी गावाच्या सन्मानासाठी जिंकायचं आहे. ही मॅच जिंकून आपल्याला नक्कीच विजयाचं पुढचं पाऊल टाकायचं आहे. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 48 धावा लागलेल्या आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना ह्या षटकामध्ये हर्षलच्या देखील या षटकाचा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा पंप पूल केलाय. चेंडू मिड विकेटला त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. एकच धाव तिथे मात्र पाहायला भेटेल. दुसरी धाव घेण्याचा संजयचा प्रयत्न आहे परंतु एकच धाव पाहायला भेटेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 49 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत आणि सध्या तरी आपण पाहिलं तर अजूनही 1 षटकाचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे आणि धावपलकावरती मी तर म्हणेन की तब्बल 10.0 ची सरासरी लागलेली आहे. हर्षल प्रतीक शेलारसाठी जबरदस्त फटका. व्हाट अ शॉट. चेंडू मात्र फेकून दिलाय. स्विंग केलाय. 6 धावांसाठी षटकार.
केलं, चांगल्या धावा पाहायला भेटले त्याच्या देखील 14 धावा दुसरा स्पेल घेऊन आला. इथे मात्र हा बॉल काय जबरदस्त बॉल आहे. शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता, नक्की तुमचे कॉन्फिडंट क्षमता आहे. पुढचा बॉल, ओ इथे देखील अप्रतिम बॉलिंग आपण पाहू शकता. दुसऱ्या बाजूला धावबाची संधी संजय शलारला पलटावं लागेल. इथे मात्र बॅक टू द डगआउट. तू होगी 1 2 2 हो कुड़िए 1 2 2 हो गई मुंडे दी. आता विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. प्रत्येक शेलारनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे, कारण की आपण जर पाहिलं तर पहिला बॉल डॉट पाहायला भेटला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली आणि आता 4 चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत. आमचे कुंडलिकदादा पाटील हे देखील आज इन अँड ॲक्शनमध्ये असतील, कारण की आज आपण जर पाहिलं तर निंबवली टीम आपल्या परिसरातील जी मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आहे, म्हणजे त्यांचा देखील ATM ऑन होऊ शकेल आजच्या दिवसभरामध्ये. आणि मी तर म्हणेन की गावदेवी चषक असो, त्या चषकामध्ये देखील त्यांनी खूप चांगली मजा केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रतीकच्या वतीनं त्या ठिकाणी केला गेला, परंतु तिथे मात्र झेलबादची शक्यता होऊ शकली असती, परंतु तसं काही घडलं नाही. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. 2 धावा इथे मात्र प्रतीकला भेटत आहेत. 2 धावीच्या मदतीनं धावसंख्या पुढे चालली आहे. 61 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. तब्बल 61 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. अजून 3 चेंडू इथे मात्र मनोज चे शिल्लक असतील. या 3 चेंडूमध्ये आता मनोज काहीशी पलवट काढण्याचा प्रयत्न करणं फार गरजेचं असेल, कारण की मिस्टर प्रतीक शेलार याच्या बॅटच्या रेडारमध्ये बॉल आला तर त्याला तो चेंडू सीमापार पाठवण्याची क्षमता ठेवतोय. जबरदस्त फटका, फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये ठुमकता हो जतो नचे फैन दी पूरा लंदन ठुमकता तू कटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकता. थँक्यू डीजे. तर इथे नो बॉल, म्हणजे तब्बल 7 धावपलका लागेल. रोशन फिरगांडे याचा देखील खूप मोलाचा हातभार असतो, स्पर्धा कोणतेही असो या उजवली गावामध्ये. आमचे हॉलेंटर्स आपल्याला असेल की आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्यायचा आहे. सातत्यानं मी देखील अगदी स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर आपल्या हॉलेंटर्सला सांगत आलेलो, कारण की बॉल येणं फार गरजेचं आहे. 7 धावपलकावरती लागलेला आहे आणि या बॉलवरती उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. दरम्यान मॅच बॉल देखील हरवलाय प्रतीक शेलारनं, कारण की खूप लांब फटका त्याने टोलावला होता. चला मॅच बॉल आपण धावसंख्या झाली आहे या षटकाराच्या मदतीनं धावा 68 लागलेले आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली बघा हॉलेंटर्स. जर आपण झेल पकडली तर रोशन फिरगाणे यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तसेच बळीरामजी फिरगाणे यांच्या वतीनं देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि इथे मात्र जबरदस्त कडक शॉट, काय जबरदस्त बॅटिंग. 6 धावांसाठी प्रतीक शेलारच्या बॅटमधून दर्जेदार षटकार.
जबरदस्त. आज प्रतीक शेलार वावेकर गावामध्ये जर चाहते मॅच पाहत असतील ऑन स्क्रीनच्या वरून बॉल निघून जातोय. इथे पुनशा वर शॉट सलगचा हा दुसरा ब्लास्ट चेंडू सीमा पार आणि पहिल्या इनिंगचा खेळ. इथे मात्र एक चेंडू इथे शिल्लक आहे आणि हा ठोकलाय षटकार. तर आपण आला असेल तर टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. रोशन फिरगाणे आणि बळीराम फिरगाणे यांच्या वतीनं आयवा झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज म्हणजे तब्बल आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज कॉम बॉक्समध्ये जमा आहे. चला आपल्याकडे वेळ आहे तर आपण या ठिकाणी टॉस करतोय. जय बोरपे आदेव आंबिवली संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे आणि तसेच आई गावदेवी कोसले संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. 87 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या धावांचं समीकरण जर आपण पाहिलं तर
चला तर विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि या टॉस करण्याकरिता आपण आमंत्रित करतोय रोशनजी फिरगाणे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला तर दोन्ही संघाचे कर्णधार आंबिवली आणि कोसले संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आंबिवली संघाचे कर्णधार आलेले आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. तसेच कोसले संघाचे कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. विनंती असेल मान्यवरांना कॉल करतील आंबिवली संघाचे कर्णधार. छापा कॉल केलाय आणि इथे मात्र आला एक काटा. तर विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा. तर टॉस आपण जिंकलेला आहे. तुमचा निर्णय या ठिकाणी कळवा. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. नक्कीच या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. खूप चांगलं नियोजन आहे असं. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. नक्कीच ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या संघाला देखील. तर कोसले टीमनं इथे मात्र टॉस जिंकला. या प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मनोज खारवे सर. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राजू जाधव सर. एक टॅलेंटेड समाजरचक. या परिसरामध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकत असतात, जणू काय या परिसरामध्ये अगदी त्यांचा दबदबासुद्धा निर्माण झाला आणि पाहिजेच त्यांची मेहनत त्यांना फळदायी ठरत असताना आज समालोचक क्षेत्रामध्ये बरीचशी नावं आहेत. नवीन नवीन समालोचक घडत आहेत, परंतु त्यामधील हा एक उत्कृष्ट समालोचक आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो, तो राजू जाधव नावाचा. सर्वांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून ऑल. आलेले सर्व मायबाप प्रेक्षक आणि मान्यवर आणि माऊली लाईव्हशी जोडले गेलेले ऑनलाईन प्रेक्षक, त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मी दुपारच्या सत्रामध्ये. आपण पाहत आहात जय हनुमान क्रिकेट संघ ओझरली आयोजित स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील हा पहिल्या फेरीतील सामना सुरू आहे. एका बाजूला KG रायते, दुसऱ्या बाजूला आपण आई गावदेवी वावेगर संघ ह्या सामन्यामध्ये खेळताना पाहतोय. एक इनिंग समाप्त झाली. त्या इनिंगमध्ये आई गावदेवी वावेगर संघाने तब्बल 86 धावा कुठल्या आणि 87 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी KG रायते संघाकडून निलेश आणि तेजस अशी आलेली पाहतो आपण मैदानामध्ये. आई गावदेवी स्पोर्ट्स कोसलेचा संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉससाठी या. टॉस झालेला आहे, फक्त कॉन्टॅक्ट करा. आपण आयोजकांना तुमच्याशी बोलायचं आहे. ऋषी शेलार आणि आंबिवली संघाने सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा आहे आयोजकांशी. आपण संपर्क साधा. पंचांचा इशारा, हिरवा कंदील, धावांचा पाठलाग सुरू होतोय. ऋषी शेलारचा पहिला चेंडू मार्गस्थ. वावेगर खडवले एंड कडून ओर द विकेट. हो, इथे लॉफ्टेड फ्लॅशी लुकिंग ऑफ ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय वेगाने. 1 2 3 4 टप्प्याने 4 धावांसाठी सुंदर चौकारने सुरुवात. धन्यवाद डीजे अमित, धन्यवाद. तब्बल 30 चेंडूमध्ये 86 धावांचा पाठलाग करायचा असताना अशा प्रकारे फ्लाइंग स्टार्ट देणं गरजेचंच होतं आणि त्यानुसार निलेशने पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण करून मस्त इनफिल्डच्या डोक्यावरून चौकार लगावला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न. पायांची हालचाल अजिबात नाही निलेश यांची. जागेवरच तिथे बघितलं आपण की चॉप स्टाईलने तिथे फटका सजवायचा होता एक्स्ट्रा कव्हर आणि पॉईंटच्या मधून. परंतु त्या दरम्यान चेंडू वेगाने गेला कारण अगदी वाईड यॉर्कर हाताळला ऋषी शेलार या गोलंदाजाने आणि धावसंख्या स्थिरावलेली पाहतो आपण 2 चेंडूंमध्ये 4 धावांवर. बॅटची कडा कडेकडेने जावं लागेल इथपर्यंत आवाज आला. कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये फलंदाज निलेशची खेळी संपुष्टात. पहिला धक्का. पदलालित्य कमी पडलं. जसं मी आधीच्या चेंडूमध्ये उल्लेख केला की निलेशचं पदलालित्य अजिबात नव्हतं आधीच्या ड्राईव्हमध्ये सुद्धा आणि आता सुद्धा तसंच पाहायला मिळालं. टप्पा थोडासा पुढ्यात ठेवला, अगदी हलका थोडासा युसली घेऊन चेंडू बॅटची पातळ कडा घेऊन गेला आणि विकेट किपरने विकेटच्या मागे चांगलं कार्य केलं. हर्षल त्या ठिकाणी विकेट किपर हर्षलच आहेत, त्यांनीच झेल टिपला आणि एक गडी बाद झाला त्या ठिकाणी.
नवीन बॅटर कल्पेश येतोय मैदानामध्ये. इन ॲट 3 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये कल्पेश एक चांगला हिटर आहे. क्लासिकल बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 2020च्या आधी जर कोरोनाच्या आधीचा काळ जर बघितला असेल तर प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे की केजी स्पोर्ट रायते संघाचा एक चांगला दबदबा होता. त्यानंतर काही गोष्टी गावामध्ये खेळाडूंमध्ये वेगळ्या पद्धतीने होऊ लागल्या आणि त्या कारणाने हा रायते संघ काहीसा हल्लीच्या अंगामध्ये बॅकफूट होते, परंतु लवकरच तो फ्रंटफूटला येईल कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. इथे मात्र क्षमता दाखवत असताना सुशीलाने पकडलं, कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं आणि लेग बिगर विकेटच्या माध्यमातून जसा आला तसा परतत असताना 0 ते बाद होतोय तेजस नावाचा फलंदाज. कल्पेश माफ करा. ये मावशे ये ताई ये कमला अक्काच्या लग्नाला घालं का यावेळेला आडवा झाला आणि हा चेंडू हुक करायचा नाद झाला तिथे आणि पंचाचा इशारा होत असताना षटक समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतो आपण केजी स्पोर्ट्स रायते संघाची 87 धावांचा पाठलाग करत असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 वर. 4 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स टीम रायते. अंबिलीचा कॅप्टन आणि कोसले संघाचा कॅप्टन दोघांनी पण आयोजकांशी संपर्क साधा. कल्पेश बाद झाला, निलेश बाद झाला. तेजसच्या सोबतीला नवीन बॅट्समन जोडला गेलाय. आपण पाहता किती मस्त दृश्य बघा. समोरच्या दिशेने अगदी आकाशामध्ये पक्षींचा पूर्णपणे विहार सुरू आहे. अनेक पक्षी इथे झाडांमध्ये जे दडलेले आहेत बसले ते सुद्धा जसा आवाज होतो तसा फटकांचा त्यांना आवाज त्यांच्या कानामध्ये जातो. ते सुद्धा आनंद घेण्यासाठी नाचतायत डोलतायत बघा. एक सुंदर दृश्य या उजलीच्या क्रीडावरती पाहायला मिळते आपल्याला. लख प्रकाश आणि माळावचे मैदान जहानमान क्रीडांगण ओझरली ह्या ठिकाणी स्पर्धा रंगत आहे. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक 2026 ही स्पर्धा. नॉनस्ट्राईकला सुदेश, स्ट्राईकला पुन्हा एकदा सज्ज झालाय बॅट्समन तेजस. सामना करतोय या वेळेला चाबुक शॉट जबरदस्त फिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या वरून खटखटीत षटकार. धन्यवाद धन्यवाद. ऐवाजीसाठी संजय, ऐवाजीसाठी रोशन फिरगाण्यांच्याकडून 100 रुपये आणि बदामदादा फिरगाणे साहेबांकडून सुद्धा 100 रुपये म्हणजे एकूण मिळतील 200 रुपये. म्हणजे प्रेक्षकांना पहिल्या दिवसापासूनच पर्वणी आहे. आमचे कल्याण तालुका ग्रामीण उबाटा गटाचे शिवसेना प्रमुख, विभाग प्रमुख, तालुका प्रमुख म्हणू शकतो आपण बदामदादा फिरगाण्यांच्या माध्यमातून. आणि कॅश प्राईज सुद्धा आलेली आहे या ठिकाणी. 200 रुपये कॅश प्राईज प्रति झेल. कदाचित संध्याकाळच्या सत्रामध्ये चौबाजूला क्रीडांगण भरलेलं असेल, परंतु इथे धावसंख्येला भर दिली गेली आहे. या षटकाराने धावसंख्या खोलले 10 वरती जाऊन ठेपलेली आहे धावसंख्या. टीम केजी स्पोर्ट्स रायते संघाचे आव्हान फार मोठं आहे जिंकण्यासाठी. जणू काय हिमालय पर्वताची उंची गाठली आहे आधीच्या इनिंगमध्ये आई गावदेवी वावेगर या संघाने. आजचे सगळे सामने अगदी हाय स्कोरिंग होत आहेत. 50, 67, 87 अशा प्रकारे. स्टेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. कॅमेरामॅनच्या डोक्यावरून जात असताना षटकार लागोपाठचा दुसरा ठोकलाय. तेजस ऑन फायर.
यश आलाय इन ॲट 5. जो स्ट्राईकला असेल यश, गोलंदाज प्रतीक हा पुढचा चेंडू घेऊन. खोलट टप्प्याचा चेंडू बाउन्स झालाय. लाऊड अपील झाली ती तिथे बघा, हर्षलकडून सुद्धा अपील झाली. सर्वांनी तिथे अगदी एकवटून अपील केली, पण तो पंचांना सुद्धा माहिती आहे की तिथे बाउन्सर झालाय. बॅटची कडा घेऊन चेंडू खाली बाउन्स झाला होता. चेंडू फुलर लेंथ वापरला गेला, लोअर फुल टॉस. प्रत्येक चेंडूमध्ये अगदी मोठा फटका मारणंच गरजेचं आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की प्रत्येक बॅट्समन जो येतो तो सेटल न होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र आडव्या बॅटनी पुन्हा एकदा समोर खेचायचं होतं. बॅकफुटला जाऊन कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, पॉईंटला फटके मारत नाही, परंतु जो येतो तो बॅट्समन ऑन साईडला फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या जास्त पुढे जात नाहीये, ती 16वरती थांबले. 16 ऑन द बोर्ड. 3 गडांच्या मोबदल्यात उचली घेणारा चेंडू, फ्लाय अँड मिस. वा, जागते रहो. कानाजवळून जाऊन सांगतो की हे भावा जरा जागरूक राहा, आम्ही सुद्धा वावेघरकर आहोत, आम्ही सुद्धा तुम्हाला थांबवणार, शमवणार. जशी गाडी वेगाने सुटली होती कल्पेश याची, तेजस याची बघितली आपण, 2 षटकार मारले, त्यांनी स्वतःला आवर नाही घातला. मला पाठीमागून एकाने आवाज दिला, आम्हाला आवाज आला की अरे तिसरा कशाला लगेचच मारला. जे जेवण करायला गेले तिथून एक आवाज आला. हे प्रत्येकाचं लक्ष असतं बघा, खेळताना लक्ष, जेवताना लक्ष, चालताना लक्ष, क्रिकेटच्या खेळाकडे लक्ष आणि मैदानाकडे लक्ष आमच्या पाठीमागच्या आयोजकांचं सुद्धा. हेच तर क्रिकेटचं वेड आहे. अनेकांना वेड लावणारं खेळ म्हणजे अनोखा खेळ क्रिकेट. जन्मलेल्या बाळापासून जो जेव्हा समजदार होतो तिथून अगदी म्हातारपण येईपर्यंत ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांना अगदी मंत्रमुग्ध करणारा एकमेव खेळ या जगाच्या पटलावरती तो म्हणजे क्रिकेटचा खेळ. अमेरिका सुद्धा क्रिकेटमध्ये आता चांगलं कार्य करू लागले. कालच अमेरिकेचा देश आपल्या भारतामध्ये आला. विमानतळावरती त्यांना मस्त आरती गंध केलं गेलं. आपल्या भगिनींनी त्याचं स्वागत केलं. आपली पहिली मॅच आहे USA विरुद्ध, अमेरिका विरुद्ध, वानखेडे स्टेडियमवरती. वर्ल्ड कपची पहिली मॅच असेल. धावसंख्या 16. इथे पाहतो आपण नवीन षटक पुन्हा एकदा हाताळतोय. ऋषी शेला सेकंड स्पेलमध्ये आला आणि हा मोठा फटका डोकं वर गेलाय आणि झेल वर जात असा, डोकं वर करता असा ऋषी शेलाच्या हातात झेल पडला, परंतु तो चेंडू निसटला आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाला की नाही हे पाहायला मिळतं. कारण पंचांनी मागणी केली सेकंड रनच्या मध्ये जर तिथे धावचित असेल तर 2 धावा मिळणार नाही आणि तिसऱ्या पंचांची मागणी होत असताना वेगाने तिथे 1 धाव कंप्लीट केल्यानंतर 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निसटलेला बघितला आणि त्याच पद्धतीने ती संधी साधण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी केला. सुद्देश आणि यश. बघायचं आपल्याला फलंदाज बचावलाय की नाही. डेंजर एंडकडे सुद्देश आला होता. पिंट्याजी फिरगाणे साहेबांचं आगमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत पिंट्याजी. सर्वांचं स्वागत. आपली स्पर्धा, आपली मेहनत. स्पेरलेग पंच विष्णू केणे यांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. तसं पाहता ओरिजिनल डिसिजन नॉट आउट आहे, परंतु त्यांनी तरी सुद्धा जी अपील झाली त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे मागणी केलेली आहे. फार मोठी धावसंख्या उभी केली. आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या उभी केली आहे या ठिकाणी पाहतो आपण. 86 धावा 5 षटकांमध्ये. तसं पाहता 17/85 होतात, म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 17.20 अशी धावसंख्या पाहायला मिळते. थांबा, अजून चेक केलं जातं हर्षलजी. आमचा ऑपरेटर जेवायला गेला होता, त्याच्यामुळे आता तो झूम करून बघेल, दाखवतील ते आम्हाला स्लो मोशन मध्ये. आजच्या दिवसामध्ये निंबोली संघाने 2 सामने जिंकले आपण बघितले. दोन्ही पण सामन्यांमध्ये चेस करून विजय प्राप्त केला आणि तो संघ आता तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालाय. माऊली लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि मागच्या वर्षी त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा होतो, शिरवली या ठिकाणी. आता नुकतंच जेवताना आठवणी काढल्या. 2 नाईट तिथे केल्या होत्या आणि ऑपरेटर म्हणाले की सर येणाऱ्या 10 मार्चला आपल्याकडे मोठा लाईव्ह शो असेल नाईटचा फॉर्मॅटमध्ये. आणि तिथे शिरोलीला आमचे राजू जाधव सुद्धा जाऊन आले. नुकतं त्यांनी टुर्नामेंट कव्हर केली. चेक करतायत, वेट अँड वॉच. फलंदाज बाद, OET रन आउट. 1 रन कंप्लीट आणि बॅट हवेत असल्यामुळे आउट दिलेला आहे. बरोबर निर्णय इथे घोषित झाला आमच्या टेक्निकल समितीकडून. जे आमचे निरीक्षण अधिकारी आहेत आमच्या मंडळाचे, त्यांनी चांगलं निरीक्षण करून परीक्षण केलं आणि तुमच्यापर्यंत हा परिणाम पोहोचवला, रनआउटचा परिणाम.
फलंदाज बाद झाला तिथे, सुद्देश बाद झालाय. यशला आता जोड देण्यासाठी नवीन बॅट्समन जातोय. धावसंख्या जागेवरती थांबली ती, म्हणजे 17 वरती आहे. 17 वरती तब्बल 4 गडी बाद. फार मोठा सामना झाला, आता लांब लचक झाला आणि काहीसा एकतर्फी वाटू लागलाय. पूर्णपणे जशी सुरुवात केलेली चौकाराने असं वाटलेलं की निलेश आणि तेजसची जोडी अगदी पहिली 2 षटकं तरी खेळून काढेल, जेणेकरून एक 40-45 धावा उभारू शकतील, पण तसं काय होऊ दिलं नाही. विकेटची जसं समाप्ती झाली, निलेश जसा बाद झाला, दडपण आलं तरी तेजसने त्या दडपणात सुद्धा 2 षटकार मारले होते बघितले, पण तो सुद्धा जास्त वेळ थांबला नाही आणि त्या कारणाने थोडीशी दुर्दशा आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे केजी स्पोर्ट आहे ते संघाची. तसं टीम बॅकफुट होतीच गेली आहे. पिछाडीवरती म्हणू शकतो आपण. नवीन बॅट्समन धीरज ऑन स्ट्राईक. ऋषीचा हा चेंडू ओव्हर पिच त्याला ड्राईव्ह केलं गेलं, पाहिलं की मिड ऑन नाही आणि वाईड स्काउ कॉर्नर रिझनकडे तिथे फिल्डर आहे तैनात. त्याने फेकी केली, मस्त कव्हरिंग केलं. बॅकअप देण्यासाठी संजय शेलार तिथे गेले होते. पुराणा चावल. भाविकची स्पर्धा सुद्धा संजय शेलार, ऋषी शेलार यांनी मस्त गाजवली. स्वतःची स्पर्धा यजमान संघ छान खेळला होता. त्यामध्ये ऋषी शेलारची चांगली बॅटिंग आणि संजय शेलारची चांगली त्या ठिकाणी पाठबळ देण्याची क्षमता पाहायला मिळाली. इथे उचले घेणारा चेंडू टप्पा पडला, टेक ऑफ झालं. जसं एखादा विमान टेक ऑफ घेतो विमानतळावरून, पण तो टेक ऑफ का आणि काय लँड होताना सुद्धा आता भीती वाटायला लागली. अजित दादा आपल्यातून निघून गेले. 28 जानेवारीला पण बघितलं, फार मोठी घटना घडली आहे आणि आपल्या देशाने भावी पंतप्रधान गमावला असे बऱ्याच ठिकाणी बॅनर लागलेत. इथे कुठे मारायचं होतं किरवलीला, चेंडू गेला सरवलीला. आडव्या बॅटचा हा प्रकार बघितला आपण. टेनिस क्रिकेटमध्ये फटके पाहायला मिळतात आणि त्या दरम्यान एक सिंगलची प्राप्ती, परंतु विजयापर्यंत पोहोचू शकत नाही. धावसंख्या 21 वरती आहे. 19 माफ करा, 19 ऑन द बोर्ड, नॉट 21, 19. हर्षल, तेजस बघा विकेट किपरच्या पाठीमागे तेजस आहेत आणि गणेश सुद्धा आहे. इथे मात्र समोर ओढलाय, चेंडू उंच लवडवलाय आणि तिथे पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅकअपला संजय शेलार आले बघा. त्यांची कामगिरी तिथं असते, बॅकअप कसं द्यायचं, कुठे होते कुठे आले बघा. ते लॉंग ऑनचा फिल्डर लॉंग ऑफ लेवून बॅकअप देतोय. त्या दरम्यान धावसंख्या इथे अलगदपणे उडी मारत असताना 20 वर, 87चा टार्गेट. धावसंख्या 20. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं, तिसरं सुरू केलं ते ऋषी शेलारने आणि शेवटचा चेंडू सुद्धा असेल तिसऱ्या षटकातील. लास्ट टू गो ओव्हर द विकेट ऋषी. हो इथे थोडंसं बोटांचा वापर केला प्रॉपरली, फटका सजवला प्रॉपरली आणि हवाई सफर प्रॉपरली करत असताना पंचाचा इशारा. तिथे आयवा झेल टिपलाय, सौरभ यांनी झेल टिपलाय. वाह, व्हॉट अ कॅच, आयवा झेल. सिक्सर आल्सो. या 200 रुपयाचे तुम्ही हकदार आहेत. आजचा दिवस सुटला. या चांगला बॉलर आहे तो, म्हणून त्याला वाटतं की आजचा दिवस सुटला म्हणजे चायनीज वगैरे आजच्या दिवसामध्ये होईल. त्याला अगदी मंत्रमुग्ध करण्यासाठी हल्लीचे खेळाडू जातात. त्याच्यावरती अगदी आई गावदेवी स्पोर्ट्स ओझोलीचा चांगला बॉलर, त्याने झेल टिपला, पण तो इथे मात्र मॅच टिपता येणार नाही. मॅच टिपू शकतो आणि टिपण्याच्या मार्गावरती पाहतो, पण आई गावदेवी स्पोर्ट्स वावेघर हा संघ विजयाकडे वाटचाल करतोय. कारण आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आतापर्यंत पाहतोय ती 26 वरती आहे, म्हणजे जिंकण्यासाठी 61 धावांची अजून गरज. 12-61 समीकरण. प्रत्येक षटकामध्ये 30 ते 31 धावा ठोकाव्या लागतील. 30.5 असं म्हणू शकतो, पण तो 30 ते 31 नाही. फार मोठा पराक्रम होईल. मग जागतिक दर्जावरती सर्वात मोठा विक्रम होऊ शकतो, परंतु आपण म्हणू शकत नाही की मॅच जिंकू शकत नाही, असं हे क्रिकेटमध्ये म्हणणं मूर्खाचं असतं. हो इथे जर असे बॉल टाकले तर मात्र काय होईल. इथे अगदी बीमर +4, 5 पल्स पंजा अपर द वेस्ट. पंचाचा कॉल, पंजा बीमर पुढचा फीट. वा, 200 रुपयाचं बक्षीस तुला मिळणार आहे. थांब थोड्याच वेळामध्ये आपण ज्याने ते स्पॉन्सर केले त्यांच्या शुभ हस्ते तुला घ्यायचे 200 रुपये. मिस्टर सौरभ. रोशन फिरगाणे, बलराम फिरगाणे यांच्याकडून ते बक्षीस आहे. रोशन यांनी सुद्धा आम्हाला चांगली सेवा दिली, चांगला जेवण आम्हाला ते वाढत होते.
प्रत्येकाची चांगली सेवा इथे मिळते आपल्याला. आणि बलरामदादा फिरगाणे यांचं जे स्वादिष्ट जेवण, हे आमचे पुरुष सुगरण आहेत. ते कल्याण तालुका ग्रामीण शिवसेना उबाटाचे प्रमुख आहेत, उपतालुका प्रमुख. फार मोठी जबाबदारी, अनेक वर्षे त्यांना पाहतो आपण. लहानपणापासून मी बलरामदादांना पाहतो की झुंजार नेतृत्व त्यांचं या गुजुर्ली परिसरामध्ये. त्याच कारणाने आपला जाणता राजा इथे पाहतो आपण, त्याची जाण ठेवली विजुतीकरांनी. आणि आपण पाहतोय पुढे लढतायत गौरवाने अभिमानाने हे झेंडे छत्रपती शिवाजी महाराजांचे. या ठिकाणी षटकार येतोय साधा. गौरव होईल सौरभ. रोशनजी फिरगाणे आणि बलरामदादा फिरगाण्यांच्या शुभ हस्ते 100 बक्षीस. तिथे आयवा झेल नाही, पण तो तिथे कॉटन बॉल हो नाही, सुटला झेल. कॅमेरामॅनला विनंती की लगेचच हा एक चित्र कव्हर करा. समोर आहे, इकडे समोर जरा. हे बघा, हा आयवा झेल ज्याने प्राप्त केला पहिला तो ठरला या स्पर्धेचा, मिस्टर सौरभ. तिकडे झेल सुटला गेला आणि धावा सुद्धा आल्या. बघितलं आपण धावसंख्या तसं पाहता 39 वरती प्रेक्षकांनो. शेवटचं षटक सुरू आहे. 3 चेंडू ह्या शेवटच्या षटकातील बाकी आहेत की 2 बाकी आहेत. 2 धावा इथे आल्या, 2 चेंडू बाकी आहेत. एकूण तसं पाहता 8 चेंडू शिल्लक आहेत आणि धावांची गरज फारच जास्त आहे. अजून खूपच अवघड झाले कारभार इथे. आता मात्र हा अवघड असेल की सोपा. हो, त्याला सुद्धा सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतला. जेवण झालं असेल, हाताचा अगदी तेल गेला नसेल, कारण दादाने तेल खूप जास्त टाकले भाजीमध्ये. डाळमध्ये मस्त तेल आहे. असं वाटतं की आपण तूप खातो की काय, म्हणून ते चेंडू निसटतात हातातून. हात धुण्यामध्ये इथे उशीर झाला त्या बॉलरला. 39 धावसंख्या असताना विकेटचं पतन झालं. 5 चेंडू पडलेत या षटकातील. हरेश नावाचा गोलंदाज हर्ष नवीन बॅटर आलाय. धीरजला सुद्धा इथे धीर येत नाहीये, त्याला सुद्धा अगदी ओव्हरपिच टाकला. तर मनोज आहे तो, जे शेवटचा दिसतोय पण तो मनोज आहे. 45. वा, रोहित शर्माची जर्सी आहे. मनोज आलाय 7व्या क्रमांकावरती. तो ती त्या 7 आसमान मुठ्ठी में असं म्हणू शकतो. ते म्हणजे वावेगरकरांच्या मुठ्ठीमध्ये सामना आलाय. फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटी रिमेनिंग. परंतु नाही, तिथे फुल टॉस उडवलाय, झेल टिपलाय. रोहितने झेल टिपलाय. रोहित सुद्धा अगदी ऋषी शलार बाद झाला तर चांगली सूत्र हातात घेत असतो. बॅटिंग मध्ये उंच पुरा खेळाडू आहे. वावेगर एक चांगला क्रिकेटची पंढरी म्हणून आता ओळखला जातो गाव. काय ती स्पर्धा, अप्पासाहेब शिंदे चषक, मस्त स्पर्धा हाताळली होती सर्व ग्रामस्थांनी आणि आयोजकांनी. त्यामधले सर्व आमचे मंडळ हे पाहतो आपण. वावेगरची मुलंही संकेत, संजय, हर्षल, रोहित, हर्ष, गणेश, सर्वांची मेहनत. संजय, अनेकांचं स्पॉन्सरशिप सुद्धा मिळाली होती आम्हाला. संजय स्पोर्ट मिठाईवाला, संजय स्वीटवाला, त्यांना सुद्धा विसरू शकत नाही आपण. आणि अक्षय पाटोले मी विसरणार नाही. काय त्यांनी बक्षिसं लावली होती अक्षय पाटोले यांनी, खूप बक्षिसं. नक्की ते आता ऐकत असतील आम्हाला. प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी मजा आणली होती. सर इतके लावा, सर तितके लावा, 500 लावा, 5000 लावा. खूप मजा त्या वावेगरच्या स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक हाताळले गोलंदाज नरेश. आणि धावसंख्या बघूया इथे आतापर्यंत 39 वरती स्थिर आहे. 6 मध्ये 48 पाहिजे. हा कडक आवाज आला पण तो भडक फटका नाहीये. तिथे सेफ फटका लँड होतोय आणि तिथे संजय बघा कव्हर करतात. पुराणा चावल, हे तलवार जुनी आहे. संजय शेलार, उंची कमी, कीर्ती महान त्यांची. एक चांगलं पाठबळ आहे त्यांचं संघासाठी, जुना अनुभव. आमच्या बलरामदादा सांगतात की संजयने 4 केळी खाल्ली घरून पण आणलेत. इथे टर्न केला चेंडूला, तिथे सुद्धा स्क्वेअरला फिल्डर आहे. झेल टिपेल आणि फलंदाज बाद.
वावेकर संघ विजयाकडे वाटचाल करतोय. बॅटची कडा आणि तिथे कडेकडे लेग स्लिप गेला होता, पण तो त्याच्या हातातून सुद्धा चेंडू भोवऱ्यापर्यंत फिरून तिथे हुलकारे देत असताना बघा तिथे तेजस पण आले आहेत गणेशच्या साथीला. आणि म्हणतो यालाच म्हणतात एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जसं आमच्या ह्या मंडळाने एकमेकाचं सहाय्य घेतलं, ज्यामध्ये विजयदादा पाटील यांचं पाठबळ, पूर्णपणे ग्रामस्थ मंडळ, आयोजक मंडळ, हनुमान क्रिकेट मंडळ आणि बलरामदादा फिरगाणे ही आदी सर्व मंडळी एकत्र झाली आणि त्या कारणाने आपण भली मोठी स्पर्धा इथे साकार करत आहोत. पहिला दिवस हा स्पर्धेचा व्यवस्थित पद्धतीने हाताळला आहे. धावसंख्या 41. यावेळेला खराब चेंडू, त्याला टर्न केलं फाईनच्या दिशेने, डीप फाईनला चौकार. डीजेला सलामी. डीजेचा साऊंडचा आवाज चेक केला बॉलने की तो साऊंड बॉक्स मजबूत आहे की नाही. त्याला अगदी आदळला तो चेंडू बघितला, पण हा मजबूत आहे, फुटला नाही साऊंड. डीजे अमित पण तो सामन्यामध्ये मजबूती नाही अजिबात. प्रेक्षकांना नाराज करणारा सामना बघितला, पण दुपारच्या सत्रामध्ये सुस्त असलेले प्रेक्षक असा सामना बघून झोपू शकतील, पण तो त्यांची झोप उडत आली पाहिजे तुम्हाला. हो, अशी बॅट फिरवली पाहिजे. गोपनीसारखी बॅट फिरवली, हेलिकॉप्टर उडवलाय. संजय शेलाला चेंडू सापडला नाहीये. हा येतोय चौकार, मस्त फटका. इथे पुन्हा एकदा लेग स्लिपच्या डोक्यावरून जातोय, अजून एक चौकार येतोय. गणेशला चेंडू सापडत नाही आणि इथे मात्र मॅच फिनिश झाली आहे. आपण पाहतोय चौकाराने मॅच फिनिश झाली, परंतु विजय प्राप्त